वाशिमसह राज्यामध्ये साखरेचे दर गगनाला भिडले आहे. जवळपास 75 ते 80 रुपये किलो विकणारी जी साखर आहे, त्यामुळे सामान्यांचा जो घास आहे, गोड घास, तो कडू झाल्याचं दिसत आहे. तर आता शासन जे रेशन कार्डवर साखर देते, ती केवळ अंत्योदयच्या एका रेशन कार्डवर एका कुटुंबाला 1च किलो देते. मात्र इतर जे रेशन कार्ड धारक आहेत, जे लाभार्थी आहेत, त्यांनाही ही साखर उपलब्ध करून द्या स्वस्त दरात, अशी मागणी वाशिम जिल्ह्यातील जे रेशन कार्ड धारक आहे यांच्याकडून होत आहे. माझ्या समेत येथील एक रेशनचे जे विक्रेते आहेत ते आहेत आणि काही धारक आहेत. आपण त्यांना विचारू. दादा, काय सांगाल? मी वाशिम जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा अध्यक्ष आहो. सिव्हिल लाईनला दुकान आहे. सध्या शासनाकडून फक्त अंत्योदय योजनेसाठीच साखर मिळते आणि अंत्योदय योजनेला प्रति कार्ड 1 किलो साखर मिळते आणि जे PHS चे लोक आहेत यांना फक्त धान्य भेटते, साखर मिळत नाही. तर त्या लोकांची पण मागणी आहे की बा आम्हाला पण साखर मिळाली पाहिजे. बऱ्याच लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज केलेत की बा आम्हाला साखर मिळाली पाहिजे, आम्हाला साखर मिळाली पाहिजे. तहसील कार्यालयामध्ये सुद्धा त्यांनी अर्ज केले. पण आता शासन ज्यावेळेस मंजूर करल त्याच वेळेस बाकीच्या लोकांना साखर मिळेल. तुम्हाला असं वाटतंय का की रेशन कार्डवर जर ही साखर उपलब्ध झाली सर्व कार्ड धारकांना किंवा लाभार्थ्यांना, तर बाजारातील थोडा दर कमी होईल आणि हे होईल, यांना फायदा होईल? 100% बाजारात जर सर्व लोकांना, सर्व योजनेच्या लोकांना जर साखर शासनाने जर पुरवली तर बाजारामध्ये नक्कीच भाव कमी होणार. हो हो. जर सर्व लाभार्थ्यांना, रेशन कार्ड धारकांना जर साखर उपलब्ध झाली तर बाजारातील देखील साखरेचे भाव कमी होतील, अशी अपेक्षा यांनी व्यक्त केली अध्यक्षांनी. माझ्या समेत एक कार्ड धारक आहेत ज्यांना साखरची मागणी आहे, ज्यांची, मात्र त्यांना साखर मिळत नाही. दादा, काय सांगा? नमस्कार. माझं PHS चं कार्ड आहे आणि आजच्या घडीला सरकारने अंत्योदयाला साखर प्रति कुटुंब 1 किलो देण्याचं ठरवलेलं आहे. तर माझं सरकारकडनं एकच मागणी आहे, जसं अंत्योदयाला तुम्ही साखर देता आजच्या या सणासुदीच्या दिवसामध्ये, आज मी पाहता साखरेचे भाव जवळपास 75 ते 80 किलो झालेला आहे. तर आमची अशी मागणी आहे सरकारला आणि आमच्या पुरवठाधारकांना की आम्हालाही PHS कार्डांनाही साखरेचं वाटप सुरू करण्यात यावं. खरंच जर शासनाने सर्व रेशन कार्ड धारकांना, जे काही लाभार्थी आहेत, त्यांना जर रेशनवर साखर उपलब्ध करून दिली तर निश्चितच या सणासुदीच्या दिवसांमध्ये या सर्व लाभार्थ्यांना, जे गरीब आहेत लाभार्थी, त्यांना त्याचा फायदा होईल. कारण बाजारातील जे चढे दर आहे साखरेचे, ते त्यांना परवडणारे नाहीत. किशोर गोमाशे, न्यूज 18 मराठी, वाशिम.